अधिक महिना आला की अनेक घरांमध्ये लेक आणि जावयाचा सन्मान केला जातो. पण यामागचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का? फक्त परंपरा नाही, तर यात दडलेले आहे प्रेम, संस्कार आणि नात्याचा अर्थ. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती स्वागत करते तुमच्या नव्या एका व्लॉगमध्ये. अधिक महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या काळामध्ये दान, धर्म, पूजा, जप हे केले जाते. आपल्या संस्कृतीत मुलगी ही दोन घरांना जोडणारा प्रेमाचा धागा मानला जातो. लग्नानंतर ती सासरी जाते, पण माहेरचं तिच्यावर प्रेम कधीच कमी होत नाही. म्हणूनच अधिक महिन्यात अनेक कुटुंबामध्ये लोक जावयाचा आणि लेकीचा सन्मान करण्याची परंपरा आहे. मुलीला प्रेमाने घरी बोलवलं जातं किंवा तिच्या सासरी तिचे आई वडील जातात. तिच्या आवडीचे गोड पदार्थ घेऊन जातात. यामागे कोणताही दिखावा नसतो. हा सन्मान म्हणजे आपल्या मुलीबद्दलचं प्रेम आणि जावयाचा आदर व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग असतो. आई वडिलांना वाटतं की मुलगी सासरी सुखी राहावी, तिचं आयुष्य आनंदी जावं, त्यामुळे या महिन्यात तिला आशीर्वाद दिला जातो. जावयालाही घरातील मुलाप्रमाणे मान दिला जातो, कारण तो आपल्या लेकीचा सुखदुःखाचा साथीदार असतो. पूर्वी या काळात मुलींना माहेरी येण्याची संधी कमी मिळायची. अधिक महिना हा त्यांना प्रेमाने बोलवण्याचा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा एक सुंदर निमित्त ठरायचं. आज काळ बदलला असला तरी परंपरेमागची भावना अजूनही तितकीच जिवंत आहे. नाती जपणं, प्रेम व्यक्त करणं आणि एकमेकांना मान देणं हीच परंपरेची खरी सौंदर्य आहे. खरं तर सन्मान हा भेटवस्तूंनी होत नाही. दोन प्रेमाचे शब्द, आशीर्वाद आणि आपुलकीची वागणूक यामध्येच खरा सन्मान असतो. म्हणून या अधिक महिन्यात आपल्या लेक जावयाला वेळ द्या, प्रेम द्या आणि त्यांना जाणून घ्या. आणि माहेरचे दरवाजे आणि मन त्यांच्यासाठी नेहमीच उघडे ठेवा. हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. नाती जपा, प्रेम वाढवा आणि संस्कार पुढे न्या. हेच या पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. तर तुमच्याही घरी अधिक महिन्यात लेक जावयाचा सन्मान झाला का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.